तर मी अख्खी रात्र अक्षरशः जागून काढलेली आहे. ना बसवत होतं ना झोपवत होतं. प्रत्येक तासात 1.5 तासांनी वगैरे मिडवाईफ यायची, चेक करायची, ब्लड प्रेशर चेक करायची. डिलिव्हरी झाल्यानंतर छोटंसं बाळ आमच्या आयुष्यात आलं, माझ्या हातात आलं. नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की माझी ड्यू डेट ऑलरेडी निघून गेली. मला सॅटर्डेची अपॉइंटमेंट दिलेली हॉस्पिटलमध्ये. फ्रायडे रात्री 10 वाजताच मला लेबर पेन स्टार्ट झालं आणि अख्खी रात्र मला लेबर पेन होतं. तर मी अख्खी रात्र अक्षरशः जागून काढलेली आहे. तर त्यांनी मला 9 वाजताची सकाळी अपॉइंटमेंट दिलीच होती. आम्ही डिसाईड केलं की मला अजिबातच राहवत नव्हतं, बसवत नव्हतं. मी हॉस्पिटलला कॉल केला आणि ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता, आपण चेक करू. आमची हॉस्पिटल बॅग तर रेडीच होती, पण सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स. कारण इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्यावेळेला सगळे डॉक्युमेंट्स जे त्यांनी सांगितलेले आहेत ते न्यावे लागतात आणि त्याप्रमाणे इथे पुष्कर सगळे त्याचे डॉक्युमेंट्स आता अरेंज करतोय. बुबुश, आम्ही दादाला घेऊन येतो. ओके, तू घाबरू नको. बुबुश, तू घाबरू नको. ओके, आम्ही दादाला घेऊन येतोय. हा, तुझा छोटा भाऊ येणार आहे मोमो. हो ना, सिट का, बस बस खाली बस. गुड गर्ल, गुड गर्ल. मोमोला बाय केलं कारण अर्थातच पुढचे 4-5 दिवस आम्ही मोमोला मिस करणार होतो. मोमोही आम्हाला मिस करणार होती. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला सगळं चेक केलं आणि ऍडमिट करून घेतलं. ब्रेकफास्ट आलेला आहे वृषालीचा. खूप दुखतंय तिला आणि काल रात्रीपासून चालू झालेत ना. काल दिवसभर होतेच, पण रात्रीपासून 10 वाजल्यापासून जे चालू झाले ते 5 मिनिटंही थांबले नाही. म्हणजे सगळंच आठवतं. इतकं पेनफुल आहे त्याच्या. सो आज काय तो रिझल्ट, तुला आराम मिळू दे. हो, तेच. मी एवढी ट्रेन झाली की मला फक्त झोपायचंय. काहीच ताकद नाही माझ्यात. असं कॉन्ट्रॅक्शन मीटर आहे, ते रीडिंग घेतलं जातं. आणि आता साच फार्म म्हणजे मिडवाईफ ज्या आहेत त्या येऊन गेल्या आहेत आणि मग त्यांनी असं रेकमेंड केलं की कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी जशी जशी वाढत जाईल तसं बेटर आहे. नाहीतर मग आपल्याला प्रप्युल्शन किंवा इंड्यूस करावे लागतील लेबर, ज्यांनी त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल. आता प्रत्येक 10 मिनिटाला एक येतोय, तर ते त्यांना जाऊन प्रत्येक 2 मिनिटाला 1 मिनिटाहून जास्ती इंटेन्सिटीचा हवा आहे. तर त्यांचे प्रयत्न चालले आहेत आणि ते मॉनिटर करतायत आणि मग बघू पुढे कसं काय होतंय. त्यानंतर मला अतिशय त्रास व्हायला लागला. ना बसवत होतं ना झोपवत होतं. सो इथे स्वित्झर्लंडमध्ये तर एपिड्युरल दिलं जातं. अर्थातच हे कंपल्सरी नाहीये, तुमच्यावर आहे तुम्हाला ते घ्यायचंय की नाही. एपिड्युरल म्हणजे बेसिकली आपल्या पाठी मणक्यामध्ये ते इंजेक्शन देतात, ज्याच्यामुळे आपलं जे पेन आहे ते कमी होतं. मला एपिड्युरल घ्यायचंय कारण मला अजिबातच सहन होत नव्हतं. आणि मग मिडवाईफला सांगितल्यानंतर तिने एनेस्थेटिस्टला बोलवलं आणि त्यांनी मला मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर अक्षरशः मला जवळजवळ 10 ते 15 मिनिटात खूप रिलीफ मिळाला. खूप बरं वाटलं आणि त्याच्यामुळे मी थोडा वेळ आय थिंक झोपले पण होते. आणि मग दिवसभर त्यांचं मॉनिटरिंग चालूच होतं. प्रत्येक तासात 1.5 तासांनी वगैरे मिडवाईफ यायची, चेक करायची, ब्लड प्रेशर चेक करायची, कॉन्ट्रॅक्शन चेक करायची. वृषालीला एपिड्युरल दिलेला आहे आणि आता कसं वाटतं वृषाली? बरं वाटतं, खूप बरं. मला दिसतंय की तिला खरंच खूप फरक पडलाय. कारण एवढ्या यातना होत होत्या तिला, भयंकर दुखत होतं. त्यामुळे खरंच अँड डॉक्टर्स आर वंडरफुल. त्यांनी इतकं छान इंग्लिशमध्ये बोलून व्यवस्थित एकदम फ्रेंडलीरित्या सगळं समजवलं. कधी त्रास होतो तेव्हा सांग, असं सगळं. म्हणजे इथे पेशंटनुसार सगळ्या गोष्टी होतात. बघू आता पुढची जर्नी कशी आहे. कधी येतात साहेब? संध्याकाळी मला वाटतं पुष्कर
पुन्हा घरी गेला, कारण मोमोला फिरवायचं होतं आणि त्यामुळे मोमोचा थोडा प्रश्न होता. सुदैवाने आई घरी असल्यामुळे जेवढा खाण्याचा काही प्रश्न नाही, पण अर्थात चालवण्याचा तिचा प्रश्न होता आणि आईला कारण तिला चालवता आलं नसतं. त्यामुळे पुष्कर म्हणाला की मी संध्याकाळी थोडा वेळ घरी जाऊन येतो. तर पुष्कर थोडा वेळ मोमोला फिरवण्यासाठी घरी गेला. मी आता घरी आलोय कारण मोमोला पण फिरवावं लागतं, त्यामुळे मोमो वृषालीच्या आईबरोबर बसते आरामात, पण तरी आता तिला अशी शुशू करवतो आणि मग पटकन लगेच डबा भरून जातो हॉस्पिटलकडे. नंतर संध्याकाळ झाली, जवळजवळ रात्रच झाली. घरातनं जेवण वगैरे आणलं होतं आणि पुष्करने, आणि त्यानंतर इथे मला मिडवाईफने सांगितलेलं की जर तुला बरं वाटत असेल तर तू थोडा एक्सरसाइज करू शकतेस किंवा चालू शकतेस ह्याच्यामध्ये वॉर्डमध्ये. जास्त नाही, जेवढं तुला जमेल तेवढं. तर म्हणून आता आम्ही इथे थोडं एक्सरसाइज कम वॉकिंग करत आहोत. आता मी छान वॉक घेतोय है ना वृषाली? आता कसं वाटतं तुला? बऱ्यापैकी बरं आधीपेक्षा? हो, खूपच. थोडे कॉन्ट्रॅक्शन जाणवतात पण व्हेरी माइल्ड, म्हणजे माइल्ड आहेत ते असे. पण इतकं गरम आहे आणि ह्यांनी एसी पण अगदी नाहीच लावलाय त्यामुळे जास्ती गरम. आम्हाला आता राऊंड मारायला सांगितलंय, त्यामुळे राऊंड मारतोय, आहे की नाही? आणि त्यानंतर माझी डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर छोटंसं बाळ आमच्या आयुष्यात आलं, माझ्या हातात आलं. खरं तर विश्वास बसत नव्हता. खूप वेगळं फिलिंग असतं आणि मला हे आत्ता इथे नाही एक्सप्लेन करता येणार. हे सगळं झाल्यानंतर मला त्यांनी खायला दिलं आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं. सो प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर माझी तब्येत 3-4 दिवसात खूप बरी झाली. तर अशा प्रकारे आम्हाला रूम मिळालेली आहे. हे चेंजिंग स्टेशन आहे. दोघंही आई आणि बेबी झोपलेत. इथे असे कंपार्टमेंट्स आहेत ज्याच्यात सामान वगैरे ठेवू शकतो. माझी चेअर, वृषाली इथे झोपली आहे आणि हे टेबल आणि बाहेर मस्त व्ह्यू. हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळ्या मिडवाईफ होत्या, त्या खूपच सपोर्टिव्ह होत्या. सगळ्यांना इंग्लिश बोलता येत होतं. हॉस्पिटलचं जेवणही मी इथे शूट केलेलं आहे, पुष्करने शूट केलं आहे म्हणजे. तर अतिशय छान. ते जे जेवायला देतात तेच ऑफकोर्स आपल्याला मिळतं. व्हेजिटेबल्स असायचे, सूप असायचं, सलाड असायचे, कधीतरी भात असायचा, कधीतरी पास्ता असायचा. जेवण आलंय डे 2 आणि हे सगळं व्हेजिटेरियन मेन्यू आहे. सूप दिलंय, डिझर्ट, फ्राईज, त्यानंतर हे लेग्युम बॉल्स आणि सलाड. त्याचबरोबर माझं पण इथे आलेलं आहे, नाही ॲक्च्युली वृषालीच आहे. आणि इथे सलाड बोल दिलाय आणि ऑमलेट, लेग्युम्स, फ्राईज आणि सूप. आणि हा आमचा व्ह्यू. त्यानंतर आमचा जो प्रवास आहे ॲज अ पॅरेंट म्हणून, पॅरेंट आम्ही आधी होतोच. मोमो जेव्हा आमच्या आयुष्यात आली तेव्हाच आम्ही पॅरेंट्स बनलेलो आहोत. पण एक ह्युमन बिईंग जेव्हा तुमच्या आयुष्यात येतं तेव्हाच्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. डॉग्सचे पॅरेंट बनणं आणि ह्युमन्सचे पॅरेंट बनणं यात खूप फरक आहे आणि दोन्हीमध्ये तेवढेच चॅलेंजेस आहेत. आमची ही पूर्ण जी जर्नी आहे डिलिव्हरीची ती खूपच छान राहिली. जितका त्रास झाला तितकाच बाळाला बघितल्यानंतर आनंद झाला आणि सगळ्या गोष्टी विसरून गेलो आम्ही. त्यानंतर सर्वात गमतीचा पार्ट येतो की आम्ही त्यानंतर घरी गेलो आणि मोमोने कसं रिॲक्ट केलं वगैरे, हे सगळे छोटे छोटे क्लिप्स आम्ही शूट केलेले आहेत. त्याचा व्हिडिओ छोटासाच असेल पण कदाचित तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन. त्याचा जो प्रवास आहे तो खूप वेगळा असणार आहे आणि तो आयुष्यभरासाठी असणार आहे. सगळ्याच गोष्टी, सगळंच रुटीन, सगळं काही चेंज झालंय आणि सगळं काही फक्त बाळाभोवती फिरतंय आणि आमच्या मोठ्या बाळाभोवती फिरतंय. त्यामुळे खूप बिझी झालंय आयुष्य आणि मला वाटतं असं प्रत्येकाचंच होत असेल. प्रयत्न आहे की असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आम्ही आणखीन घेऊ आणि कन्सिस्टंटली घेऊन येत राहू. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.